सेवेकरता घेतलेला अभंग. शांत बसा. जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण देहो निवासी श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची कृतज्ञता व्यक्त करतात आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परम पूजनीय परम आदरणीय गुरुवर्य महंत सद्गुरु स्वामी श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या असणाऱ्या कुशल मार्गदर्शनाने योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांची 120वी पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथी निमित्ताने असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. त्याचप्रमाणे या ठिकाणी 3 दिवस होम हवन होऊन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे. आणि कालच पांडुरंग परमात्मा माझ्या सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा भगवान सिंहानस्त झालेला आहे आणि म्हणून काल कलशरोहण या ठिकाणी झालेला आहे. पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. त्याचप्रमाणे आज एकादशी आहे आणि या एकादशीच्या महापर्वावर योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या 120व्या पुण्यतिथी निमित्ताने त्याचप्रमाणे पांडुरंग परमात्म्याच्या प्राण प्रतिष्ठाच्या निमित्ताने आणि कलशरोहणाच्या निमित्ताने या ठिकाणी आज हरिहार यागाला प्रारंभ झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी 18 तारखेला हरिहार याग सुरुवात झाली. याच असणाऱ्या क्षणाची आम्ही सर्वजण वाट बघत होतो. गेल्या 3 महिन्यापासून कानावर सारखी बातमी येत होती, बेटामध्ये हरिहार महायज्ञ होणार आहे. आणि गुरुवर्य मंत सद्गुरु श्री महाराजांच्या असणाऱ्या सानिध्यामध्ये गुरुवर्य महाराजांच्या समाधीजवळ माझ्या सद्गुरूंनी या ठिकाणी सर्वांच्या कल्याणार्थ सर्वांचा उद्धार होण्याकरता या ठिकाणी या असणाऱ्या महायज्ञाचं नियोजन केलेलं आहे. आणि त्या असणाऱ्या यज्ञाचा आज प्रारंभ होतोय बरं का. आणि म्हणून आपलं सर्वांचं या ठिकाणी प्रत्येक जो जीव या ठिकाणी आज आलेला आहे प्रत्येक जणाचं सद्भाग्य आहे. जो मनुष्य जन्म घेऊन जो जीव या ठिकाणी आलं त्याचं तर सद्भाग्य आहे. परंतु जो पशु पक्ष्यांच्या रूपामध्ये आहे, जो वनस्पतीच्या रूपामध्ये आहे, जो निर्जीव वस्तूच्या रूपामध्ये आहे, या सर्वांचं सद्भाग्य या ठिकाणी आहे बरं का. आणि म्हणून निश्चितच या असणाऱ्या पर्वावर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची काल प्राण प्रतिष्ठा सोहळा झालेला आहे. भगवान दत्तात्रेयांचं मंदिर या ठिकाणी सुंदर बांधलेलं आहे आणि त्याच्यातही भगवान दत्तात्रेयांचं मूर्ती प्राण प्रतिष्ठा हनुमानजी असेल, राम लक्ष्मण सीता जानकी माता असेल, गणेशजी असेल, शनी महाराज असेल, गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी ज्या ज्या देवतांचं या ठिकाणी स्थापन केली त्याच असणाऱ्या देवतांचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि म्हणून या असणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्या मूर्तीची पुन्हा एकदा स्थापना या ठिकाणी केलेली आहे बरं का. योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांची समाधी 1902 साली झाली आणि 1902 साली समाधी झाल्यानंतर या ठिकाणी जो योग आला, हरिगिरीजी महाराज गादीवर या ठिकाणी स्थानापन्न झाले. आणि हरिगिरीजी महाराजांच्या काळामध्ये जे शिवलिंग गंगागिरीजी महाराजांच्या जोडीतलं शिवलिंग, त्या शिवलिंगाची स्थापना करून सुंदर असणारं शिवालय हरिगिरीजी महाराजांनी बांधलं. हरिगिरीजी महाराजांच्या काळामध्ये सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं मंदिर आणि हरिगिरीजी महाराजांच्या काळामध्येच भगवान शिवाची स्थापना करून त्या ठिकाणी भगवान शिवालयाचं मंदिर या ठिकाणी हरिगिरीजी महाराजांनी बांधलं. आणि तोच असणारा सुवर्णयोग 4 पिढ्यानंतर तुम्हा मला अनुभवला येतो महाराज. खालचा असणारा सोहळा ज्यांनी दृष्टीने बघितला काय ते दृश्य होतं. खऱ्या अर्थाने
गेल्या 3 वर्षापासून 3 असणाऱ्या महिन्यापासून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र 5-5:30 वाजता जेवण महाराज आणि 13 कोटीचं मंदिर या ठिकाणी उभारले. परंतु अधिक असणारा परिश्रम गुरुवर्य महाराजांनी घेतलं तेव्हा हे सुंदर मंदिर आणि सुंदर बेट निर्माण झालंय. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक भाव निर्माण व्हावा की माझ्या सद्गुरूंचं समाधी स्थान, माझ्या सद्गुरूंचं असणारी ही गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचं असणारं मंदिर आज आपल्याला जे दिसतंय, बेटाचं वैभव जे दिसतंय, अधिक परिश्रमातून आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या असणाऱ्या कणाकणातून हे वैभव निर्माण केलं ते माझे सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज. आणि पुन्हा असणारा सुवर्ण योग आहे. हरिहार महायज्ञाला प्रारंभ झालेला आहे. जो प्रियव्रत राजाने यज्ञ केला सत्ययुगामध्ये, त्या वेळेस जी असणारी स्थिती निर्माण झाली ती स्थिती आज आम्ही या कलियुगामध्ये या सरला बेटामध्ये अनुभवतोय महाराज. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांनी केलेला यज्ञ अश्वमेध यज्ञ, तो असणारा अश्वमेध यज्ञाच्या वेळेची स्थिती निर्माण झाली. जो असणारा आनंद होता त्या असणाऱ्या आनंदाचा उपभोग आम्ही या कलियुगामध्ये हरिहर यज्ञाच्या प्रारंभी घेतोय. तोच असणारा योग द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी राजसूय यज्ञ केला पांडवांच्या मार्फत आणि स्वतः सुद्धा त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर स्वतः एक यज्ञ केला महाराज. आणि म्हणून द्वापार युगामधला भगवान परमात्म्याने जो यज्ञ केला त्याच यज्ञाचा अनुभव आम्ही आज कलियुगामध्ये घेतोय. आणि म्हणूनच त्रेतायुगामधला राम आणि द्वापार युगामधला कृष्ण म्हणजे कलियुगातला माझे प्रभू सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असणारं आपलं गुरुस्थान निर्माण झालेलं आहे आणि मंदिरामध्ये देवतांची स्थापनाही झालेली आहे. यज्ञाला प्रारंभही झालेला आहे. हेच तर संत महात्म्या महापुरुषांचे असणारे उपकार तुमच्या आमच्यावर आहे महाराज. काही गरज नाहीये. संत महात्म्या महापुरुषांना काही गरज नाहीये. भगवान सांगतात अर्जुना, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नमे पार्थास्ति कर्तव्यम. कोणत्याही प्रकारचं कर्तव्य संन्यास ग्रहण केल्यानंतर किंवा संन्यास दीक्षा झाल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म करण्याची गरज नाही किंवा कोणतं कर्तव्य त्याला शेष राहत नाही. मग जर कर्मही शेष राहत नाही, कर्तव्यही शेष राहत नाही तर यज्ञ हे कर्म आहे. आणि म्हणून हे कर्म संन्यासाला सांगितलेलं नाहीये. संन्यास ज्यांना घेतला त्याला कर्म केलं काय आणि नाही केलं काय त्याला विधिविधान नाहीये महाराज. आणि म्हणून तरीही या ठिकाणी हे कर्म केल्या जात आहे. कशा करता हरिहर यज्ञ कशा करतायत गुरुवर्य महाराज. या कलियुगामध्ये सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा जो माझा भक्त परिवार आहे ना, त्या भक्त परिवारामध्ये अशांती निर्माण झाले. अनेक दोषाने हा समाज, अनेक दोषाने असणारा हा समाज, माझा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा भक्त परिवार दुःखी झालाय. अशांतता निर्माण झाली, कटकटी निर्माण झाल्या, अनेक दोष निर्माण झाले आणि अनेक दोषामुळे मनुष्य अशांत झालो आणि अशांत झाल्यामुळे त्या ठिकाणी मनुष्य महाराज अनेक दुःख भोगतोय. या असणाऱ्या जीवाला कुठेतरी सुख मिळावं, कुठेतरी या दोषातून या जीवाची मुक्ती व्हावी या करता असणारं जे दोष मुक्त करणारं कर्म आहे ते कर्म या जीवाकडून घडलं पाहिजे. आणि म्हणून तो असणारं कर्म आहे हरिहर याग. हरिहर यागाचं वर्णन आलं शतपथ नावाच्या ग्रंथामध्ये बरं का. शतपथ नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन आलंय. भवानी मातेला प्रश्न केलाय भगवान शिवाला आणि सांगितलं, प्रभो हरिहर महायज्ञ कुणी केला, कसा केला, का केला याची महती मला सांगा. ज्यांनी हा यज्ञ केला त्या यज्ञाचं फळ काय आहे, ज्यांनी हा यज्ञ केला त्याचं फळ काय आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारचा दोष होता आणि त्या दोषाच्या निवारणार्थ हरिहर महायज्ञ केला. हा भवानीचा प्रश्न आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी भवानीच्या या प्रश्नाचं उत्तर शतपथ नावाच्या ग्रंथामध्ये हरिहर यज्ञाची महती वर्णन करून सांगितली बरं का. आणि म्हणून या ठिकाणी हरिहर यज्ञ होतोय कारण तुम्ही आम्ही अनेक प्रकारच्या दोषांनी काय झालेलो आहोत, दूषित झालेलो आहोत. त्यामुळे तुम्ही आम्ही अशांत आहोत. तुम्ही आमच्याकडे संपत्ती आहे, वैभव आहे, परंतु संपत्ती वैभव असूनही तुम्हा मला समाधान नाही ना महाराज.
आणि म्हणून समाधान नाहीये. आणि समाधान नाही का नाही? पैसा असून समाधानी नाहीये. पूर्वी मनुष्य पैसा नव्हता, लोक तोडीला जात होते, विहिरी खंदित होते, तरी लोकांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. का होतं? तर कोणत्याही प्रकारचा दोष त्यांच्या हातून घडत नव्हता. आणि या कलियुगाच्या वावटळीमध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारचा दोष आपल्याकडून घडतोय. आणि या दोष घडल्यामुळे त्याचं प्रायश्चित्त तर घ्यावं लागतं. सकाळी गुरुजींनी सांगितलं प्रायश्चित्त कशा करता घ्यायचं, म्हणून त्याचं प्रायश्चित्त तर घ्यावा लागेल. जे कर्म आपल्याकडून घडलं, जो दोष आपल्याकडून घडला, त्या दोषाकरता तर प्रायश्चित्त घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी या प्रायश्चित्त आहे हरिहर महायज्ञ. या यज्ञाने जीवनामध्ये जे काही दोष घडलेले असतील त्या संपूर्ण दोषाची होळी या महायज्ञाने होते. आणि म्हणून हाच सर्वे अभ्यास करून गुरुवर्य महंत सद्गुरु श्री महाराजांनी या ठिकाणी हा यज्ञ मांडलाय. महाराज विठ्ठल आणि म्हणून आज या अखंड हरिनाम सप्ताहाचा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा 4था दिवस आहे. गंगागिरीजी महाराजांची 120वी पुण्यतिथी आहे. आणि 4थ्या दिवसाची असणारी कीर्तन रूपी सेवा गुरुवर्य महाराजांच्या असणाऱ्या सानिध्यामध्ये आणि महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली आहे. संकल्पित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचा भावार्थ समजून घ्यायचा आहे. जसं काही सद्गुरू मला चालना देतील, माझ्या बुद्धीला प्रेरणा देतील, तशा प्रकारे आपण या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, संतांचा उपकार कृतज्ञता व्यक्त करतात या ठिकाणी अभंगामध्ये. काय उपकार केले संतांनी, काय उपकार केले महाराज? संत महात्म्यांच्या उपकारांची असणारे परतफेड होणार नाहीये. संत महात्म्या महापुरुषांच्या उपकाराची परतफेड होणार नाहीये. संतांच्या उपकाराचे अगणित असणारे उपकार संत महात्म्या महापुरुषांनी केले. महाराज केले उपकार सांगू मी काय, ब्रह्माचं दर्शन घडवलं, या जीवाला जीवत्वाचं दर्शन घडवलं, या जीवाला ब्रह्म स्वरूपाचं दर्शन घडवलं, जीवाला अज्ञान रूपी झोपेतून उठवलं. हे उपकार संत महात्म्या महापुरुषांनी केले. महाराज माझे रूप माझं दाविले, माझे रूप माझं दाविले, माझे रूप माझं दाविले, माझे रूप
सर्व संकट सर्व दुःखाचं हरण केलं आणि माझं जे स्वरूप आहे महाराज सर्व अज्ञान दूर केलं. या जीवाच्या भवती जे अज्ञान आहे ते अज्ञान नष्ट करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे महाराज. संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर स्वस्वरूपाची ओळख होते बरं का. साधूच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर स्वस्वरूपाची ओळख होते आणि संत महात्मे महापुरुष तर जीवावर हाच उपकार करतात, त्यांच्या स्वरूपाची ओळख त्यांना करून देतात महाराज. आणि म्हणून अशा संतांच्या सानिध्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मी गेलो आणि मला माझ्या स्वरूपाची ओळख झाली. परंतु ते संत सुद्धा तेच महाराज, तेची संत ज्यांचा हित विठ्ठल नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत. ज्या संत महात्मे महापुरुष रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून महाराज या शरीराची या आयुष्याची होळी करून हा परमार्थ करतात आणि हा परमार्थ करून स्वस्वरूपाबद्दलचं ज्ञान ग्रहण करतात. त्यांच्याकडे गेल्यानंतरच महाराज आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्ती होते. जीवावरचं अज्ञान नष्ट करायचं असेल तर संतांकडे जावा लागेल, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये जावा लागेल, तेव्हाच जीवाभोवतीचं असणारा आवरण नष्ट होईल महाराज. कारण या जीवाला जन्माला येण्याचं कारण भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, या जीवाला जन्माला येण्याचं कारण आहे, जीवाला जन्माला येण्याचं कारण आहे वासना, जीवाला जन्माला येण्याचं कारण आहे जीवाला जन्माला येण्याचं कारण आहे आसक्ती, जीवाला जन्माला येण्याचं कारण आहे माया आणि जीवाला जन्माला येण्याचं कारण आहे 3 दोष. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना या जीवाला जन्माला काय यावं लागलं, या जीवाला या जन्म मृत्यूच्या दुःखाचं दर्शन का झालं, याचं कारण काय आहे. तर जीवाला जन्म मृत्यूच्या दुःखाचं दर्शन होण्याचं कारण आहे महाराज दोष जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. अंतकरणामध्ये दोष असल्यामुळे या जीवाला जन्माचं आणि मृत्यूचं दुःख भोगावा लागलं किंवा जन्माला आणि मृत्यूचं दुःख पाहावा लागलं महाराज. त्याचं दर्शन या जीवाला झालं आणि म्हणून जन्म आणि मृत्यूचं दुःख नष्ट करायचं असेल तर अंतकरणामधला आवरण मल विक्षेप आणि आवरण या 3 दोषाची निवृत्ती करावी लागेल, तेव्हाच त्या ठिकाणी जन्म मृत्यूचं दुःख नष्ट होईल. विठ्ठल विठ्ठल. अंतकरणामध्ये मल नावाचा दोष आहे, अंतकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष आहे आणि अंतकरणामध्ये आवरण नावाचा दोष आहे. या 3ही दोषाची निवृत्ती करायची असेल तर जीवनामध्ये परमार्थ करावा लागेल बरं का. जोपर्यंत अंतकरणामधली मलिनता जात नाही तोपर्यंत यथार्थ परमार्थ घडत नाही. जोपर्यंत अंतकरणामधला विक्षेप नावाचा दोष नष्ट होत नाही तोपर्यंत परमार्थ घडत नाही बरं का माऊली महाराज. जोपर्यंत अंतकरणामधला आवरण नावाचा दोष जात नाही तोपर्यंत महाराज आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची प्राप्तीच होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी शास्त्रामध्ये या मल नावाच्या दोषाचं निवारण करण्याकरता काय केलं पाहिजे, मल नावाच्या निवृत्ती करता मल नावाचा दोष अंतकरणामधला नष्ट होण्याकरता काय केलं पाहिजे. तर महाराज त्या ठिकाणी मल नावाचा दोष नष्ट करायचा असेल तर कर्म केलं पाहिजे. कर्माने मल नावाच्या दोषाची निवृत्ती सांगितली. मग मनुष्य कर्म करतो. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर कर्म करतोय, हे शरीर जोपर्यंत या असणाऱ्या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये जोपर्यंत जीवात्मा आहे तोपर्यंत कर्म घडणारच. पायानं चालणं हे पायाचं कर्म आहे, हातानं देणं घेणं हे हाताचं कर्म आहे, डोळ्याने पाहणं हे डोळ्याचं कर्म आहे. मेंदूने सर्व असणार शरीराला काही इजा झाली तर मेंदू पर्यंत पोहोचतं, लगेच मनाला कळतं इजा झाली, मेंदूचं कार्य आहे. मग हे कर्म प्रत्येक इंद्रिय कर्म करतो. मग प्रत्येक इंद्रिय कर्म करूनही अंतकरणामधला मल नावाचा दोष नष्ट होत नाही. परंतु महाराज हे कर्म नाही सांगितलं शास्त्राने. कर्म म्हणजे यज्ञ कर्म, कर्म म्हणजे पंढरी आळंदीची वारी करणं हे कर्म आहे, ज्ञानेश्वरी वाचणं हे कर्म आहे, गाथा वाचणं हे कर्म आहे. या कर्माने मल नावाचा दोष नष्ट होतो. गाथ्याने ज्ञानेश्वरीने भगवंताची प्राप्ती होणार नाही बरं का.
गाथा वाचला तर भगवंत मिळणार नाही, ज्ञानेश्वरी वाचली तर भगवंत मिळणार नाही, परंतु ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, ज्ञानेश्वरी वाचण्याचं कर्म घडल्यानंतर अंतकरणामध्ये मलिनता नष्ट होते आणि तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. करारे निर्मळ तुका म्हणे चित्त करारे भगवंत आपोआप येईल, परंतु अंतकरणामधली मलिनता नष्ट झाली तरच. आणि ही मलिनता नष्ट करायची असेल तर कर्म करावा लागेल महाराज. आणि म्हणजे कर्म म्हणजे आहे पंढरीची वारी, आळंदीची वारी, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, हरिपाठ, काकडा, भजन करणं हे कर्म आहे की अंतकरणामधली असणारी मलिनता नष्ट होते. परंतु तुम्ही म्हणाल महाराज मलिनता म्हणजे काय? शास्त्रीय शब्द आहे मलिनता, परंतु मलिनता म्हणजे अंतकरणामधले असणारे विकार. अंतकरणामधले असणारे विकार जोपर्यंत नष्ट होत नाही ना महाराज, तोपर्यंत अंतकरणामध्ये मलिनता गेलीच नाही. मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे नष्ट करायचं असेल तर जगद्गुरु तुकोबरायांनी भजन केलं भंडाऱ्या डोंगरावर महाराज. आणि म्हणून भजनाने, भजन हे कर्म आहे आणि या कर्माने अंतकरणामधली मलिनता नष्ट होते. आणि दुसरा दोष सांगितला शास्त्रामध्ये, अंतकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष आहे. अंतकरणाची विक्षिप्त, अंतकरणाची चंचल वृत्ती, ही चंचल वृत्तीच जन्म मरणाला कारण आहे. जोपर्यंत अंतकरणाची वृत्ती स्थिर होत नाही तोपर्यंत जन्म मरण हे संपणारच नाही. आणि हे जन्म मरणाचं दुःख नष्ट करायचं असेल तर अंतकरणामधली विक्षिप्तता नष्ट करावी लागेल महाराज. आणि म्हणून विक्षेपता नष्ट करायची असेल तर त्याकरता भक्ती करावी लागेल. मग भक्ती करत असताना आपण जी भक्ती करतो ती भक्ती का महाराज? देवपूजेला बसल्यानंतर पांडुरंगाला स्नान घालतोय, पांडुरंगाची मूर्ती आहे, मूर्तीला दामनामध्ये घेतलं, पाणी ओतलेलं आहे आणि स्नान घातलेलं आहे आणि त्या मूर्तीला असणारा वस्त्राने पुसत आहे. तेवढ्यात कोणीतरी आवाज दिला, भाऊसाहेब. पांडुरंगाची मूर्ती हातामध्ये असते, रस्त्याने चाललेला कोणीतरी ग्रस्त आवाज देतो, भाऊसाहेब. भाऊसाहेब म्हटल्याबरोबर हा पूजेला बसलेला हातामध्ये देवाची मूर्ती आहे आणि देवाच्या मूर्तीसहित हा दारामध्ये येतो. काय चाललं, काय म्हणता? ही तर आपली भक्ती आहे महाराज, ही तर आपली पूजा आहे. मग जर भक्ती, आपण भक्ती करत असताना देवाला आवडणारी भक्ती करावी. आवडी देवाला हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संसाराची संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. जन्म मरणाचं दुःख नष्ट होणार नाही. आणि ही विक्षिप्तता म्हणजे अंतकरणाची असणारी चंचलता आहे.
मल नावाचा दोष नष्ट करायचा असेल तर कर्म करावा लागेल आणि विक्षेप नावाचा दोष नष्ट करायचा असेल तर उपासना करावी लागेल आणि उपासना म्हणजे भक्ती आहे महाराज. ही भक्ती घडली पाहिजे. भक्ती करत असताना पूजा करत असताना पाठ करत असताना भजन करत असताना जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा त्या भक्ती करत असताना भगवंताशी जेव्हा एकरूप होतो ना महाराज तर या अंतकरणाची वृत्ती स्थिर झाली की या प्रपंचाचा विसर पडतो. तुम्ही सर्वजण काय आहात? शेतकरी आहात. तुमच्याच जीवनामधला प्रसंग सांगतो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही निहारी केली आणि निहारी केल्यानंतर तुमच्या पत्नीने तुम्हाला 2-4 भाकरी बांधून दिल्या. भाकरी बांधून दिल्यानंतर तुम्ही एठण घेतलं, बैलजोडी घेतली, रानामध्ये गेलात. रानात गेल्यानंतर त्या ठिकाणी औदगळा घातलं. औदगळा घातल्यानंतर सर्व असणारं शेत नांगरण्याला प्रारंभ तुम्ही केला. पत्नीने तुम्हाला भाकर बांधून दिलेली होते, परंतु ते काम करत असताना तुम्ही ती भाकर खाण्याची दुपारची निहारी करण्याचा विसर तुम्हाला पडला. का पडला बरं? सकाळी ते भाकरीचं पेंडकं पत्नीने बांधून दिलेलं आहे. तेच असणारं भाकरीचं पेंडकं तुम्ही जेव्हा घरी जातात आणि मंडळीच्या हातात देतात आणि मंडळीला तुम्ही सांगतात, मंडळी विचारते तुम्हाला का हो दुपारी निहारी नाही केली का? तुम्ही सहज म्हणतात अगं मला विसर पडला. कशाचा? दुपारच्या निहारीचा मला विसर पडला. का पडला सांगू का? तुम्हाला विसर पडला कारण तुम्ही शेतामध्ये जेव्हा नांगरत असताना काम करत असताना एवढे रत झालात की तुम्हाला दुपारच्या निहारीचा काय झाला तर विसर पडला महाराज. दुपारच्या निहारीचा तुम्हाला विसर पडला कारण तुम्ही ते काम करत असताना आवडीने काम करत होतात आणि आवडीने काम करत असताना त्या कामाशी तुम्ही एवढे रत झालात की पत्नीने दिलेला भाकर बांधून दिलेला जो डबा आहे तो सुद्धा खाण्याचं तुम्हाला भान राहिलं नाही. विसर पडला. तशाच पद्धतीने जेव्हा आपण पूजा करतोय आणि त्या भगवान परमात्म्याची मूर्ती आपल्या समोर आहे, पिवळा पितांबर परिधान केलेला आहे महाराज, हातामध्ये बासरी आहे, मुकुट मणी असणारा मोर मुकुट माथ्यावर शोभत आहे. अशा प्रकारचं ध्यान करत असताना मूर्तीशी जेव्हा तुम्ही एकरूप व्हाल तेव्हा महाराज तुमच्याकडून भक्ती घडेल. जेव्हा तुम्ही पूजा करत असताना जेव्हा तुम्ही अनन्य व्हाल त्या अनन्य अवस्थेमध्ये तुम्हाला आपोआप त्या ठिकाणी कोणताही आवाज येणार नाही. कारण अंतकरणाची वृत्ती जेव्हा पांडुरंग परमात्म्यावर स्थिर होईल, स्थिर झाल्यानंतर या प्रपंचाचा विसर तुम्हाला पडेल. कानावर एखादा शब्द आला तरी तो कानावर पडलेला शब्द तुमच्या अंतकरणामध्ये प्रवेशच करू शकत नाही. कारण प्रत्येक इंद्रियाने ज्ञान होत असताना जेव्हा त्या इंद्रियांचा आणि मनाचा जेव्हा संबंध येतो ना महाराज तेव्हाच त्या पदार्थाचं ज्ञान होत असतं. जेव्हा रसनेचा आणि मनाचा जेव्हा संबंध येईल तेव्हा रसनेचं ज्ञान होईल. श्रोत्रेंद्रियाचा आणि मनाचा जेव्हा संबंध येईल तेव्हा शब्दाचं ज्ञान होईल. जेव्हा त्वचेचा आणि मनाचा जेव्हा संयोग होईल तेव्हा तुम्हाला स्पर्शाचं ज्ञान होईल. बरं का? जोपर्यंत तुमच्या त्वचेशी मनाचा संबंध होत नाही तोपर्यंत तुमच्या त्वचेला उष्ण लागलं तरीही त्याचं दुःख तुम्हाला होणार नाही किंवा थंड पाणी टाकलं तरी त्याचं तुम्हाला भान होणार नाही. कानाचा म्हणजे श्रोत्रेंद्रियाचा आणि मनाचा जोपर्यंत संयोग होत नाही तोपर्यंत शब्द तुमच्या कानावर पडूनही त्या ठिकाणीच्या शब्दाचं ज्ञान तुम्हाला होणार नाही. बघा तुम्ही एखाद्याने जर आवाज दिला तो आवाज एवढा मोठ्याने जरी आवाज दिला तरीही तो आवाज आपल्या कानापर्यंत कधी कधी येत नाही. किंवा तुम्ही सकाळी पेपर वाचत आहात आणि पेपर वाचत असताना एखादा ग्रस्त आल्यानंतर त्याने आवाज दिला शामराव पाटील, परंतु तुमचं असणारं लक्ष पेपर वाचण्यामध्ये आहे. त्याने त्याचं काम केलं आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो ग्रस्त तुम्हाला भेटला आणि भेटल्यानंतर तुम्ही जेव्हा त्याला भेटल्यानंतर का हो तुमच्या घरी आलो होतो परंतु तुम्ही काही बोलला नाही. अहो केव्हा आलतात? 9:30 पावणे 9च्या दरम्यान मी तुमच्या घरी आलो होतो. मी काय करत होतो? सांगितलं तुम्ही पेपर वाचत होतात. मी आवाज दिला, राम राम घातला, परंतु तुम्ही माझा राम रामही घेतला नाही. कारण तुमचं असणारं मन नेत्रेंद्रिय, तुमचं मन हे डोळ्याशी संयुक्त झालं होतं आणि तुम्ही पेपर वाचण्यामध्ये मग्न होतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्या असणाऱ्या ग्रस्ताने तुम्हाला आवाज दिला किंवा राम राम जरी घातला तरीही तुम्हाला त्या ठिकाणी रामरामाचा आवाज आला नाही. कारण तुमचं मन श्रोत्रेंद्रियाशी म्हणजे कानाशी संयुक्त नव्हतं, तर तुमचं मन हे कशाशी संयुक्त झालं होतं? तुमचं मन हे डोळ्याशी संयुक्त झालं होतं आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी शब्द ज्ञान झालं नाही महाराज.
जेव्हा तुमचं असणारं मन श्रोत्रेंद्रियाशी त्याचा संबंध होईल तेव्हाच त्या ठिकाणी तुम्हाला शब्दाचं ज्ञान होतं. आणि म्हणून भक्ती करत असताना अंतकरणाची वृत्ती किंवा मन हे भगवंताशी एकरूप झालं, अनन्य झालं, तेव्हा जीवनामध्ये खऱ्या अर्थाने भक्ती घडते. विठ्ठल विठ्ठल. अशी जर भक्ती जीवनामध्ये घडली महाराज, मग बघा तुम्ही संत सावता महाराजांची भक्ती बघा, संत नामदेव महाराजांची भक्ती बघा, चोखोबरांची भक्ती बघा, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची भक्ती बघा, कबीराची भक्ती बघा महाराज, कमलजीची भक्ती बघा, जन्याबाईची भक्ती बघा, मीराबाईची भक्ती बघा, संत सकूची भक्ती बघा. अशी भक्ती जीवनामध्ये जर तुम्ही केली तरच जन्म मरण नष्ट होणार आहे महाराज, तरच जन्म मृत्यूचं दुःख तुम्हाला भोगायला मिळणार नाही. कारण भक्ती अशी केली तर अंतकरणामधली विक्षिप्तता नष्ट होते. विठ्ठल विठ्ठल. सावता महाराजांनी भक्ती केली महाराज, सगळा मळा भगवंत स्वरूपाने दिसला त्यांना. जेव्हा भगवंताशी तुम्ही एकरूप व्हाल, तुमचं मन, तुमची असणारी अंतकरणाची वृत्ती देवावर जेव्हा स्थिर होईल, तेव्हा या जगाचा विसर पडेल. आणि मोगरा हरपुनी ईश्वरा, सुंदर असणारा आवाज त्यांचा आहे बरं का. स्टार प्रवाहावर त्यांचा कार्यक्रमही झालेला आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं नाव स्टार प्रवाहावर ज्यांनी नेलं असे असणारे सौरभास्कर सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान ट्रस्ट सरला भेटचं असणारं भूषण. आणि महत्वाचं म्हणजे बरं का, सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या संस्थांवर हा असणारा कार्यक्रम जो होतोय, या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व गुरुबंधूंच्या असणाऱ्या मध्ये तात्यांना या ठिकाणी 1,11,000चं देणगी गुरुवर्य महाराजांकडे. आणि निश्चित देणगीच नाही बरं का आबा, निश्चित देणगीच नाही तर तात्यांचं या ठिकाणी बेटामध्ये जे आपलं नक्षत्र चालू आहे त्या नक्षत्रामध्ये सुद्धा 3 पंक्ती आहे, आपण एक सुद्धा देऊ शकत नाही. आणि म्हणून तात्यांना जी देणगी दिली ती सद्गुरू गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराजांच्या कृपेने मिळाली. आणि म्हणूनच बेटाबद्दल असणारं जेव्हा जेव्हा महाराजांचं दर्शन घेतात तेव्हा तेव्हा त्यांच्या हातामध्ये 500ची नोट येतेच. हे असणारं उदार अंतकरण, ज्याच्याजवळ उदारता आहे महाराज त्यालाच भगवंत भरभरून देत असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी भक्ती करत असताना मनासहित भक्ती जेव्हा घडेल तेव्हा अंतकरणामधली असणारी विक्षिप्तता ही नष्ट होते. आणि विक्षिप्तता जेव्हा नष्ट होते महाराज तेव्हा अंतकरणामधला असणारी विक्षेप नावाचा दोष नष्ट होतो. राहिला तिसरा असणारा दोष
आणि तो असणारा तिसरा दोष आहे आवरण नावाचा दोष. हा आवरण नावाचा दोष नष्ट करायचा असेल, कर्माने मल नावाचा दोष नष्ट आपण स्वतः करू शकतो. विक्षेप नावाचा दोष आपण उपासना म्हणजे भक्तीच्या माध्यमातून आपण स्वतः करू शकतो. परंतु अंतःकरणामध्ये जो आवरण नावाचा दोष आहे, त्या आवरण नावाच्या दोषाच्या निवारणार्थ संतांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठल आणि म्हणूनच या ठिकाणी आवरण नावाचा दोष नष्ट जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जन्म मरणाचं दुःख नष्ट होत नाही. आणि हा आवरण नावाचा दोष फक्त संत महात्म्या महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने आणि सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने नष्ट होतो बरं का. आवरण नावाचा दोष नष्ट करायचा असेल तर महाराज तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे मनी ओती जरी अनावे तरी या संत बजावे सर्वस्वेही तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरत्व करावे दास्य सखळ. तेव्हाच हा आवरण नावाचा दोष नष्ट होईल. जेव्हा सद्गुरूंची कृपा होईल, जेव्हा संतांची कृपा होईल महाराज, तेव्हा आवरण नावाचा दोष नष्ट होतो. आणि म्हणून आवरण नावाचा दोष म्हणजे काय ऐकून घ्या की आवरण म्हणजे काय तर आवरण म्हणजे ज्याप्रमाणे बघा या जीवाच्या भोवती आसक्तीचं आवरण आहे, या जीवाच्या भोवती मायेचं आवरण आहे, या जीवाच्या भोवती प्रपंचाचं आवरण आहे. आणि या जीवाच्या भोवती प्रपंचाचं आसक्तीचं वासनेचं आवरण असल्यामुळे या जीवाला पुन्हा जन्माला यावं लागतं आणि या जीवाला पुन्हा मरावं लागतं. मग हे आवरण नष्ट कशाने होईल तर हे आवरण नष्ट होईल सद्गुरूंच्या कृपेने, संतांच्या कृपेने. मग तुम्ही म्हणाल आवरण म्हणजे काय. जसं बघा गुरुवर्य म्हणतात सद्गुरू श्री महाराज नेहमी कार्यक्रमामध्ये दृष्टांत सांगतात. दोन असणारे मित्र होते आणि ते दोन असणाऱ्या मित्राला त्या दोघं मित्रापैकी एका मित्राला काय सापडला, परीस सापडला. आणि तो परीस त्याने लोखंडाच्या पेटीमध्ये ठेवला आणि पळत पळत आला आणि म्हटला, अरे मला परीस सापडलाय. परीस सापडला तुला, बर कुठे ठेवला. सांगितलं लोखंडाच्या पेटीमध्ये ठेवलाय. अरे मग लोखंडाची पेटी ही सोन्याची झाली असेल. त्याने सांगितलं नाही, लोखंडाची पेटी सोन्याची झाली नाही. अरे मग लोखंडाची पेटी सोन्याची झाली नाही तर परीस हा खरा नसेल, ओरिजिनल नसेल. त्याने सांगितलं परीसही ओरिजिनल आहे. अरे मग जर परीस ओरिजिनल आहे तर पेटी लोखंडाची नसेल. त्याने सांगितलं पेटी सुद्धा लोखंडाची आहे आणि परीस सुद्धा खरा आहे. अरे मग जर पेटी लोखंडाची आहे तो परीसही खरा आहे, मग पेटी लोखंडाची आहे परीसही खरा आहे, तरी त्या ठिकाणी महाराज तरी त्या ठिकाणी पेटी ही सोन्याची का झाली नाही, काय गडबड आहे, चल बना दाखव. दोघही मित्र घरी येतात आणि घरी आल्यानंतर जेव्हा त्या पेटीचं झाकण उघडलं जातं, पेटीचं झाकण उघडल्यानंतर तो असणारा परीस तो हातात घेतो आणि सांगतो याच्यामध्ये परीस आहे. त्या परीसाच्या भोवती एक वस्त्र गुंडाळलेलं होतं आणि म्हणून तो वस्त्र बाजूला केलं आणि परीसाचा स्पर्श लोखंडाच्या पेटीला झाला तर ती पेटी काय झाली, पेटी सोन्याची झाली. परंतु ज्या ठिकाणी त्या वस्त्रामध्ये परीस असताना ती लोखंडाची पेटी सोन्याची झाली नाही महाराज. तसंच हे नरदेह रूपी असणारी लोखंडाची पेटी आहे. हे पंचमहाभूताचं शरीर सुद्धा लोखंडाची पेटी आहे आणि त्याच्यामध्ये असणारा जो जीवात्मा आहे ना तो सुद्धा एक परीस आहे. मग तुम्ही सांगा, भगवान परमात्मा सांगतात अर्जुना ममैवंश जीवलोके जीवभूत सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि करिष्यते. भगवान सांगतात जीवात्मा हा माझा अंश आहे. मग जर जीवात्मा त्या परमात्म्याचा अंश आहे, मग या लोखंडाच्या पेटीमध्ये जर जीवात्मा रूपी परीस राहत असताना, देवरूपी परीस राहत असताना हा देह देवरूप का झाला नाही महाराज, का झाला नाही तर याचं कारण आहे या जीवाच्या भोवती कशाचं आवरण आहे, वासनेचं आवरण आहे. या जीवाच्या भोवती वासनेचं आवरण आहे, या जीवाच्या भोवती आसक्तीचं आवरण आहे आणि या जीवाच्या भोवती महाराज प्रपंचाचं संसाराचं आसक्तीचं आवरण असल्यामुळे हा देव रूपी अंश जीवात्मा या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये राहत असून सुद्धा हा देह ब्रह्मरूप झाला नाही. परंतु जेव्हा सद्गुरु कृपा करतील, संत कृपा करतील महाराज, सद्गुरु तर सर्वदूर कृपा करतात. जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते सकळ. सद्गुरु तर कृपेचा वर्षाव सर्वदूर करत असतात. पाऊस कधी भेदभाव करत नाही. खडकावरही तोच पाऊस पडतो, काळ्या असणाऱ्या सुपीक जमिनीमध्ये तोच पाऊस पडतो, मुरमाट असणाऱ्या जमिनीवर सुद्धा तोच पाऊस पडतो. परंतु त्या ठिकाणी
जी मुरमाड खडकाळ जमीन आहे त्याच्यावर पडलेला पाऊस काही क्षणामध्ये तो वाहून जातो बरं का. खडकाळ असणारा जी जमीन आहे त्या जमिनीवर पडलेला पाऊस काही क्षणामध्ये पडल्याबरोबर वाहून जातो. दुसरी आहे मुरमाड जमीन. त्या मुरमाड जमिनीमध्ये पडलेला पाऊस काही कालापर्यंत ते पाणी ते मुरमाड असणाऱ्या जमिनीमध्ये साठवल्या जातं. त्या जमिनीची जशी असणारी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार ती असणारं पावसाचं पाणी साठवल्या जातं महाराज बरं का. आणि तिसरं आहे काळी जमीन, भुसभुशीत जमीन. त्या काळ्या जमिनीमध्ये सुपीक जमिनीमध्ये त्या पावसाचं पाणी कालांतरापर्यंत ते साठवल्या जातं. तशाच प्रकारे सद्गुरु रूपी असणाऱ्या कृपेचा वर्षाव सर्व शिष्यावर समान होत असतो बरं का. सर्व शिष्यावर समान होत असतो. परंतु त्या ठिकाणी महाराज शिष्याची सुद्धा ती पात्रता पाहिजे. वाघिणीचं दूध साठवण्याकरता स्वर्ण पात्र पाहिजे ना महाराज. मग वाघिणीचं दूध मिळवणं अवघड आहे तसं ते साठवणं सुद्धा अवघड आहे. तशाच प्रकारे अध्यात्म ज्ञान साठवणं अवघड आहे आणि ते मिळवणंही अवघड आहे. तेच अध्यात्म ज्ञान गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांकडून महंत सद्गुरु श्री महाराजांनी प्राप्त केलं महाराज अधिकाराने. महंत सद्गुरु श्री महाराजांनी अंतकरणाची पात्रता बनवली आणि महाराज त्या ठिकाणी ते अध्यात्म ज्ञान, जे अध्यात्म ज्ञान गंगागिरीजी महाराजांपासून नाही म्हणणार मी, जे अध्यात्म ज्ञान मुक्ताबाई पासून, जे अध्यात्म ज्ञान महाराज आदिनाथापासून, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहनी प्रती आणि गहनी प्रसादे निवृत्ती दातारांनी ते निवृत्ती दादांनी ते अध्यात्म ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांना दिलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते अध्यात्म ज्ञान मुक्ताबाईला दिलं आणि तेच मुक्ताबाईने दिलेलं अध्यात्म ज्ञान योगीराज चांगदेव महाराजांना दिलं बरं का. योगीराज चांगदेव महाराजांना जे अध्यात्म ज्ञान प्राप्त झालं कारण हेच योगीराज चांगदेव महाराज माझे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या रूपामध्ये महाराज जन्माला आले. मग तुम्ही सांगा ही गंगागिरीजी महाराजांची परंपरा फक्त सद्गुरु गंगागिरीजी महाराजांपासून आहे की आदिनाथापासून आहे? ही गंगागिरीजी महाराजांची आदिनाथाची परंपरा आहे महाराज. ही गंगागिरीजी महाराजांची परंपरा आदिनाथाची आहे. आणि तुमच्या सर्वांच्या माहितीस्तव सांगतो गंगागिरीजी महाराजांचं गुरुचं नाव आहे नाथ बाबा आणि या नाथ बाबांची समाधी आहे कापूसवाड गावला एक भगवान शिवाचं पुरातन मंदिर आहे. त्या ठिकाणी नाथ बाबांची असणारी समाधी आहे. ते नाथ बाबा सुद्धा उत्तर हिंदुस्थानातून आलेले आहे. ते नाथ बाबा सुद्धा त्या ठिकाणी कानफड्या साधूतले होते, नाथ संप्रदायामधले होते. मग ते नाथ संप्रदायामधले असणारे साधू गंगागिरीजी महाराजांना अध्यात्म ज्ञानाचा उपदेश करतात. मग तुम्ही सांगा हे अध्यात्म ज्ञान आलंय कुठून? गंगागिरीजी महाराजांनी तेच अध्यात्म ज्ञान हरिगिरी बाबांना दिलं. हरिगिरी महाराजांनी तेच अध्यात्म ज्ञान नाथगिरी महाराजांना दिलं. तेच अध्यात्म ज्ञान नाथगिरी महाराजांनी गुरुवर्य सोमेश्वर गिरीजी महाराजांना दिलं आणि गुरुवर्य सोमेश्वर गिरीजी महाराजांनी तेच अध्यात्म ज्ञान ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांना दिलं महाराज. परंतु देत असताना ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी सुद्धा अंतकरणाची पात्रता बनवली बरं का. त्यावेळेस सुद्धा सोमेश्वर गिरीजी महाराजांचा काही बराचसा शिष्य परिवार होता. परंतु या ठिकाणी जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतून आलेले ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज या स्थानावर गुरुजी म्हणून मुलांना शिकवण्याकरता आले. त्या ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचा अध्यात्म पाहून अंतकरणाची पात्रता पाहून त्या अध्यात्म ज्ञान ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अंतकरणामध्ये दिलं आणि तेच अध्यात्म ज्ञान मिळवलं माझ्या सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांनी. महाराज अध्यात्म ज्ञान प्राप्त करायचं असेल तर अंतकरणाची पात्रता बनवा. जोपर्यंत अंतकरणाची पात्रता बनणार नाही तोपर्यंत अध्यात्म ज्ञान मिळणार नाही. कुठेही राहा. मग लोक आम्हाला म्हणतात महाराज ज्यांच्या कीर्तनामध्ये देवाना नाचावं, ज्यांच्या कीर्तनामध्ये देवाना नाचावं अशा महान महापुरुषांच्या सानिध्यामध्ये राहून सुद्धा त्या ठिकाणी बदल होत नाही. याचं कारण काय महाराज? परंतु अधिकार प्राप्त करता आला नाही. अधिकार प्राप्त हा स्वतःच्या कर्तृत्वाने प्राप्त करावा लागतो. आणि एकदा अधिकार प्राप्त झाला की अध्यात्म ज्ञानाचा पाऊस तर सद्गुरु सर्वदूस पडत असतो.
आणि म्हणून या ठिकाणी अध्यात्म ज्ञान साठवण्याकरता सुद्धा अंतकरणाची पात्रता बनली की सद्गुरूने उपदेश केल्यानंतर प्रज्ञानाम ब्रह्म आयात्मा ब्रह्म तत्वमसी अहम ब्रह्मस्मी असा उपदेश सद्गुरूंच्या मुखातून झाला की महाराज मग तोच असणाऱ्या जीवाचं ज्ञान झालं. तो जीव आणि त्या जीवाभोवतीचं असणारं आवरण नष्ट झालं. मायेचं आवरण, प्रपंचाचं आवरण, आसक्तीचं आवरण, वासनेचं आवरण नष्ट झालं की त्या जीवाला ब्रह्माचं दर्शन होतं. नोव्हे नोव्हे तो जीव ब्रह्म आहे. अहम ब्रह्मस्मी, मी ब्रह्म आहे. आयात्मा ब्रह्मा, माझा आत्मा ब्रह्म आहे. प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसी, ते तत्व मी आहे असं ज्ञान जीवाला होतं. आणि जीवाला ते ज्ञान होण्याचं कारण आहे अंतकरणामधला आवरण नावाचा दोष नष्ट होतो. आणि आवरण नावाचा दोष नष्ट झाला की स्वतःचं स्वस्वरूपाबद्दलचं ज्ञान जीवाला होतं. आणि एकदा की जीवाला स्वस्वरूपाबद्दलचं ज्ञान झालं की महाराज जीवाचा जीवत्वपणा नष्ट होतो. आणि मग सर्व दूर कहा पगडारू देखे आणि विठ्ठल जळी तळी भरला हा दर्शन त्याला होतं महाराज. आणि म्हणून हे दर्शन का झालं, आवरण नावाचा दोष नष्ट का झाला तर संतांमुळे झाला. आणि हाच जीवावर संतांनी उपकार केला. प्रथम काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे कोणत्या निद्रेतून जागवलं महाराज तर मला अज्ञान नावाच्या निद्रेतून मला जागवलं. आणि माझ्या स्वरूपाचं ज्ञानाचं असणारं मला ज्ञान घडवलं. हा उपकार माझ्यावर संत महात्म्या महापुरुषांनी केला. विठोबा रघुमाई Bye.
महापुरुषांनी केले. सहज बोलणे हित उपदेश करो निसायास शिकविते. साधू संत महात्मे महापुरुष सहज बोलतात आणि म्हणून या संतांनी हे उपकार माझ्यावर केले. महाराज काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हा जीव त्यांच्या चरणावर समर्पित केला तरी त्यांचे उपकार फिटणार नाही. खाली बस, अजून कीर्तन संपलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी संत महात्मे पुरुष जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनुचे चेते तैसे मज येते सांभाळीत. ज्याप्रमाणे गाय आपल्या वासराचा सांभाळ करते त्याप्रमाणे संत महापुरुष आणि सद्गुरु सांभाळ करतात बरं का या जीवाचा. एक दृष्टांत सांगतो, खाली बसा 5 मिनिटं. आणि म्हणून ज्याप्रमाणे गायीचं उदाहरण तुकोबरायांनी का दिलं, आईचं उदाहरण तुकोबरायांना कमी वाटलं का? आईचं उदाहरण न देता त्या ठिकाणी तुकोबरायांनी महाराज गायीचं उदाहरण का दिलं, तर याचं कारण सांगतो. एका असणाऱ्या गोठ्यामध्ये एक गायीचं वासरू बांधलेलं होतं आणि त्या गोठ्याच्या शेजारी एक असणारं घर होतं. त्या घरामध्ये एका असणाऱ्या स्त्रीचं लहानसं बाळ पाळण्यामध्ये झोपलेलं होतं. गाय चरायला रानामध्ये गेली होती. आई धुणं धुवायला नदीवर गेली होती. आई धुणं धुवायला नदीवर गेली. गाय रानामध्ये चरण्याकरता गेली. गाय चरण्याकरता गेलेली आहे. बालकाची आई, मुलाची आई धुणं धुण्याकरता नदीवर गेलेली आहे. आणि तेवढ्यामध्ये घरी एक प्रसंग घडला. घराला आग लागली. घराला आग लागल्याबरोबर घराच्या शेजारी असणारा जो गोठा आहे त्या गोठ्याला सुद्धा आग लागली. महाराज गोठ्यालाही आग लागली, घरालाही आग लागली. आग ढणाढणा करते. तेवढ्या तिच्या कानावर बातमी गेली, अगं तुझ्या घराला आग लागली. घराला आग लागल्यानंतर धुणं नदीवर सोडून दिलं आणि घराकडे पळत सुटली. पळत सुटल्यानंतर घराला आग लागलेली आहे. पाहते तर घराला आग, मध्ये माझं असणारं चिमुरडा लहान बाल आहे. स्वतःची असणारी छाती बडवीत आहे, परंतु अग्नीमध्ये प्रवेश करीत नाही. महाराज तेवढ्यात रानातून चरून आलेली गाय, तिने बघितलं आपल्या गोठ्याला आग लागलेली आहे. गाय जशीच रानातून चरून आली आणि चरून आलेली गाय तिने अग्नीचा विचार न करता त्या ठिकाणी गोठ्यामध्ये प्रवेश केला. आपल्या दातांनी त्या ठिकाणी वासराला तिने काय केलं महाराज, वासराचं दावत तोडलं आणि सुरक्षित वासरू त्या आगीतून बाहेर काढलं. परंतु आई मात्र त्या ठिकाणी अग्नीमध्ये प्रवेश केला नाही, तर तिने तिची छाती बडवून घेतली. महाराज म्हणून तुकाराम महाराजांनी आईचं उदाहरण न देता तुका म्हणे वत्स धेनुवेचे चेते तैसे मज येते सांभाळीत. ज्याप्रमाणे गाय सांभाळ करते त्याप्रमाणे संत महात्मे महापुरुष सांभाळ करतात. आणि म्हणूनच सांभाळ करण्याकरता तेवढा असणारा त्या ठिकाणी लिनई व्हावं लागतं बरं का. आणि म्हणून या ठिकाणी झालेली सेवा गुरुवर्य महंत सद्गुरु श्री महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आणि म्हणून याच ठिकाणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हरिहर यज्ञाला आज प्रारंभ झालेला आहे. हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि त्या ठिकाणी सुंदर असणारं या ठिकाणी भव्य दिव्य गुरुवर्य महाराजांच्या कष्टातून परिश्रमातून सुंदर पांडुरंग परमात्म्याचं सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचं समाधी मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि काल त्याचं कलशरोहण या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून त्या मंदिराच्या पाठीमागे गुरुवर्य महाराजांचे फार कष्ट आहे बरं का. गेल्या 13 वर्षापासून पळताय महाराज, पळताय आणि तुम्ही सुद्धा दक्षिणा महाराजला दिली, परंतु तुम्ही सुद्धा महाराजांना फुकट दक्षिणा दिली. 2 तास महाराजांना तुमच्या दारामध्ये नाचावा लागलं. त्या 2 तासाची दक्षिणा तुम्ही महाराजांनी दिली. त्याच दक्षिणेतून हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलंय. महाराज तुमच्या दारामध्ये महाराज आले, तुम्ही त्यांना 2 घास जेवू घातलं, त्यानंतर तुम्ही दक्षिणा दिली. म्हणून या असणाऱ्या दक्षिणेच्या माध्यमातून सुद्धा, परंतु त्या दक्षिणेकरता महाराजांना सुद्धा परिश्रम करावा लागलं. महाराज तुमच्या दारामध्ये यावं लागलं. 2 तास कीर्तन करावे लागले. या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे वर्ष झाले. बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाचं नियोजन करावं आणि महाराजांनी सांगावं 4-4 कीर्तन आहे. कसं शक्य आहे हो? जीवा पार भाजीवानी झाला, अर्ध शरीर सुद्धा राहिलं नाही. महाराज हे जीवाचं रान, ही सद्गुरूच्या चरणाची समर्पता, हे असणारं जिवंत उदाहरण आहे. एवढं सद्गुरूच्या चरणावर समर्पित व्हावं की देहाचा सुद्धा विसर पडावा. महाराज अलौकिक ही असणारी समर्पित आहे. सद्गुरूंच्या चरणावर कशा पद्धतीने समर्पित व्हावं
आणि सद्गुरूंच्या विचाराची असणारी त्या ठिकाणी ऋणातून मुक्त होण्याकरता किती प्रयत्न करावा, किती तळमळ असावी, ही असणारी तळमळ आहे महाराज. 9 वर्षाचा बालक पायामध्ये चप्पल न घालता मुक्ताबाईच्या सोहळ्यातून पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जातोय. घरची परिस्थिती नाही, आई दुसऱ्याचं रोजाना रोजगार रोटी करते. बालक येतं, आई मला जायचंय पंढरीच्या वारीला, मुक्ताबाईचा सोहळा चाललाय. बाळा माझ्याकडे तुला घेण्या पायात चप्पल नाहीये, तुला पायात चप्पल नाही, चप्पल घेण्या इतके पैसे माझ्याकडे नाहीये. बाळा नको जाऊ. आईने सांगितलं, महाराजांनी सांगितलं, आई मला परवानगी दे, 40 दिवसाचा प्रवास आहे. मुक्ताबाईचा पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र मेहून ते श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने निघाला. महाराज त्या असणाऱ्या दिंडीबरोबर निघाले. 9 वर्षाचे परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरू महाराज 9 वर्षामध्ये ज्या महात्म्याने पंढरीची वारी केली, बिगर चप्पलची, बिगर कपड्याची, बिगर आत्रा पांघरण्याची, ते गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराज. परिस्थिती नाही चप्पल घेण्याची, दुसरा ड्रेस नाही अंगावर. पूर्वी जेवणाकरता ज्याचं वारकऱ्याचं ताट असायचं, वारकऱ्याचं जेवण झाल्यानंतर कुणीतरी ताट द्यायचं, त्या ताटामध्ये जेवायचं, कुणीतरी पोतं द्यायचं, त्या पोत्यावर झोपायचं. असा 40 दिवसाचा प्रवास करून पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेणारा 9 वर्षाचा बालक आम्हाला गुरु म्हणून लाभला महाराज. हे तुमचं आमचं परम भाग्य आहे. गरीब घराण्यामध्ये जन्म झाला आणि गरीब घराण्यामध्ये सुद्धा कर्तृत्ववान असेल तर बघा काय होतं. गुरुवर्य सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज एक तत्वाचे नाहीये. गंगागिरीजी महाराजांचा त्याग म्हणजे परमपूज्य परमादरणीय सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज आहे. हरिगिरीजी महाराजांचं कर्तृत्व म्हणजे सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज आहे. नादगिरीजी महाराजांचं साधुत्व म्हणजे सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज आहे. सोमेश्वर गिरीजी महाराजांचं ज्ञान म्हणजे सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज आहे. आणि मूर्तिमंत वैराग्याचे पुतळे असणारे ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज म्हणजे गुरुवर्य सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज आहे. आणि महाराज स्वतः भक्ती स्वरूप आहे बरं का. 6 तत्वाचे असणारे सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज, ज्यांच्याकडे गंगागिरीजी महाराजांचा त्याग, ज्यांच्याकडे सद्गुरू श्री हरिगिरीजी महाराजांचं कर्तृत्व, आणि ज्यांच्याकडे महाराज नाथगिरीजी महाराजांसारखी साधुत्व, आणि सोमेश्वर गिरीजी महाराजांचं अध्यात्म ज्ञान, आणि ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं वैराग्य, आणि स्वतः भक्ती स्वरूप आहे महाराज. या 7 गुणांनी युक्त असणारे सद्गुरू श्री रामगिरीजी महाराज आहे. आणि हे 6 गुण म्हणजे महात्म्याकडे असतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्तनन्य मनसो, त्याला महात्मा म्हणतात ज्याच्याकडे दैवी संपत्ती आहे. मग दैवी संपत्ती म्हणजे अभयम सत्व संस्थिती ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्चेज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैष्णम दया भूतेष्व लुप्तम मर्दवम ह्रीरचापलम तेजः क्षमा धृती शौच मद्रोह नीतिमानिताः भवन्ति संपदम दैवी मभिजातस्य भारतः. या 3 श्लोकामध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले. आणि या 26 गुणापैकी 6 गुण आहे सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांकडे. म्हणून तर महात्मा आहे आणि महात्माच हे करू शकतो. म्हणून फार अधिक परिश्रमातून परमार्थ तर टिकावला, पर परमार्थावर बरोबर या ठिकाणी भौतिक विकास आणि परमार्थिक विकास दोन्ही विकास या ठिकाणी गेल्या 13 वर्षात महाराजांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आणि ते सद्गुरू आम्हाला लाभले महाराज. म्हणून तुमचं आमचं परम भाग्य आहे. अशा सद्गुरूंचे तुम्ही आम्ही सेवक आहोत, अशा सद्गुरूंचे तुम्ही आम्ही शिष्य आहोत. आणि म्हणून या ठिकाणी फार प्रयत्न आहे, फार कष्ट आहे. गुरुवर्य महाराजांबरोबरही आमचे परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू मधुकरजी महाराज सुद्धा गेल्या 3 महिन्यापासून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र, आता सुद्धा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करायचा म्हणजे 2-2, 3-3 वाजता झोपायला जेवणाचा ठेपा नाही. सकाळी 6 वाजता स्नान करून घराच्या बाहेर पडले तर संध्याकाळी परत 3 वाजता झोपायला, एवढा मोठा कार्यक्रम. आणि म्हणून त्यांचा सुद्धा या ठिकाणी फार मोठा वाटा या ठिकाणी या बेटाशी एवढा मोठा असणारं संस्थान निर्माण करण्यामागे आहे. त्याचप्रमाणे आमचे असणारे बाळासाहेब कापसे पाटील, फार मोठं मन आहे महाराज. कोटी रुपयाची इस्टेट आहे, परंतु सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणाजवळ हात जोडून माणूस उभा आहे. गेल्या महिनाभरापासून स्वतः या ठिकाणी उभा राहतोय. 25 असणाऱ्या कोटीचा मालक कापसे पाटील, बाळासाहेब पाटील कापसे रात्रंदिवस या ठिकाणी उभा आहे महाराज. उन्हामध्ये नळाचं पाणी पितात, त्यांना आमटी भाकरी खातात महाराज. स्पेशल जेवण नाहीये त्यांना.
म्हणून आपली जर काही नियोजनामध्ये जर आपली काही व्यवस्था झाली नसेल तर त्या ठिकाणी आपण कमीत कमी सहकार्याची भावना ठेवावी. कारण आपण सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. गुरुवर्य महंत सद्गुरू श्री महाराजांचं दास्यत्व पत्करलेलं आहे. कमी जास्त होतं महाराज. एक लग्न आपण करतो, सर्वांचं मन धरणी त्या ठिकाणी होत नाहीये. आणि एवढा मोठा कार्यक्रम करायचा, 2 माणसं काय करतील, किती व्यवस्था करतील, परंतु बघा मागं पुढं पाहत नाही. व्यवस्था करत असताना खाणं, तिकडं आमटी भाकर वेगळी, महाप्रसाद वेगळा, यजमानांची व्यवस्था वेगळी, ब्रह्मरंध्रांची व्यवस्था वेगळी, आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाची व्यवस्था वेगळी, मूर्ती प्राणप्रतिष्ठेची व्यवस्था वेगळी. आणि म्हणून व्यवस्था करत असताना त्या ठिकाणी नियोजनमध्ये काही कमी जास्त होत असेल तर त्या ठिकाणी सर्वांचं संस्थांच्या वतीने गुरुवर्य महाराजांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपण सर्वांनी सहकार्याची भावना ठेवावी. आणि हा असणारा हरिहर महायज्ञ आणि सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा पुण्यतिथीचा 120व्या पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या थाटामध्ये आपल्याला गेल्यात 4 दिवसापासून आपण तो करतोय. आज राहिले 3 दिवस. सर्वांनी आनंद घ्यायचा. परत जर आपल्याला काय पाहिजे, आपल्याला जर व्यवस्था पाहिजे तर व्यवस्था घरी आपल्या व्यवस्था आहे. आपण या ठिकाणी व्यवस्थेकरता आलो नाही तर अवस्था प्राप्त करून घेण्याकरता आलोय. आणि मग जर अवस्था प्राप्त करायची असेल तर व्यवस्थेची गरज नाहीये. म्हणून या ठिकाणी जशी काही स्थिती आहे, समाज वाढलेला आहे आणि समाज वाढल्यामुळे त्या ठिकाणी थोडं काही गडबड होत असते. कोणीही या ठिकाणी नाराज होऊ नये आणि सर्वांनी सहकार्याची भावना ठेवायची. झालेली सेवा गुरुवर्य महंत सद्गुरू श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर